नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ तांदळाचे भिजवून अप्पे बनवणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी एकदम जाळीदार असे अप्पे बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ते 3 वाटी असे तांदूळ घेतले, सफेद उडदाची डाळ. आता आपण हे एकदम असं स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेणार आहोत. एकदम असं मस्त चोळून धुवून घ्यायचे. आता इथे आपले डाळ तांदूळ असं छान धुवून घेतले. आता तांदळाच्या आणि डाळीच्या वरती येईल इतकं पाणी घालून आपण 4 ते 5 तास असं भिजत ठेवणार आहोत. इथे बघू शकता आपले डाळ तांदूळ एकदम छान असे भिजले 4-5 तासामध्ये. आता आपण मिक्सरला त्याचे बारीक असे वाटून घेणार आहोत. जास्त जाडसर पण नाही ठेवायचे ते जास्त बारीक पण नाही करायचं, असं मीडियम असे करायचे आपल्याला. एकदम असं बघा छान असं आपलं सर्व वाटण वाटून झालंय. आता असं आपण मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये टाकणार आहोत आता आपण सोडा, खारा सोडा आणि असं छान असं मिक्स करून घेणार आहोत. मस्त असं छान इथे मिक्स करून झालंय. आता आपण त्याला असं फर्मेट करण्यासाठी ठेवणार आहोत रात्रभर. इथे असं आपण रात्रभर फर्मेट करून झालंय. बघू शकता तुम्ही आपलं पीठ एकदमच छान असं झालंय. बबल्स पण आलेत वरती. आता आपण असं सर्व मिक्स करून घेऊयात. पीठ पण मस्त भिजलं गेलंय अप्पे बनवण्यासाठी. एकदम छान आणि कुरकुरीत होतात. आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि सर्व बॅटर आता आपण एकजीव असं छान मिक्स करून घेऊयात. इथे एकदम असं मिक्स झालंय. आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया. मी इथे अप्पे पॅन घातलाय, छान मस्त गरम झालाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात तेल. तेल टाकून मस्त असे अप्पे बनवून घेऊयात. चमच्याने किंवा आपल्याकडे जे असेल त्याने आपण असे छोटे छोटे मस्त अप्पे बनवून घ्यायचे. स्टार्टिंगला आपण कडेचेच पूर्ण भांडे भरून घेणार आहोत. आतमध्ये ज्या लवकर गरम होतं ना त्याने आपले अप्पे करपतात. त्यामुळे आपण पहिले सर्व कडेची साईड भरून घेणार आहोत. इथे आपले असे छान अप्पे पण झालेत. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी अप्प्यांना जास्त वेळ नाही लागत आहे शिजायला. बघू शकता आपली एक साईड एकदम अशी छान खरपूस भाजली गेली, तयार झाली. बघा एकदम असे इच्छे आहेत, अप्पे बनून तयार आहेत. आता आपण खोबऱ्याची चटणी बनवूयात. खोबरं, ओलं खोबरं, हिरवी मिरची, चणे, कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतले. आता आपण चटणीला फोडणी देऊयात. तेल मस्त गरम झालं. आता आपण त्यामध्ये टाकूयात जिरे, मोहरी, कढीपत्ता असा छान तडतडू द्यायचा. कढीपत्ता असं छान तडतडला की त्यामध्ये आपण जे वाटण बारीक केले ते टाकू. चवीनुसार मीठ आणि फक्त गरम होऊ द्यायचे, चटणीला उकळी येऊन नाही द्यायचे. इथे आपले अप्पे खोबऱ्याची चटणी बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.